जनरली उन्हाळ्याच्या काळात येतं, पण उन्हाळा वरचेवर दर 5 वर्षांनी उन्हाळा वाढत आहे, त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम वाटत असतो. पण उत्सुक नागरिक असतील मतदानासाठी तर नक्कीच ते टक्का मेंटेन करण्यामध्ये यश येतं. मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की बीडची टक्केवारी मतदानाची चांगली होईल. आज मेरे ही चुनाव का मतदान है और मेरे साथ साथ बहुत सारे जगहों पर मतदान होने जा रहा है। मैं सबसे पहले ये निवेदन करूंगी, सबने मतदान ज़रूर करना है। एक योग्य और स्थिर सरकार के लिए मतदाताओं का उत्साह और ज़्यादा से ज़्यादा मतदान बहुत ही ज़रूरी है। और मैं खुद भी अपने गांव जो हमारा एक छोटा सा कस्बा है, मुंडे जी का जन्म स्थान है, वहाँ हमारा मतदान है और मैं वहाँ जाके खुद मेरे पूरे परिवार के साथ मतदान करूंगी। आज आपने चूंकि पूजा पाठ किया जाने के पहले किस तरीके का घर पे देखा, आपका पूजा किया गया जा रही जी, क्या जी। थोड़ा सा इसके बारे में क्या कहेंगे? पूजा रोज ही होती है हर घर में, अपने अपने विश्वास के हिसाब से कोई नमाज पढ़ता है, कोई कैंडल जलाता है और कोई पूजा करता है। सब अपने अपने विश्वास के ज़रिए से पूजा पाठ करते हैं। मैं हर रोज़ ही हमारे घर में पूजा होती है, पर आज मेरी माता जी ने मेरा औक्षण किया और मुझे आशीर्वाद दिया। होत नाही। माझ्या राजकीय जीवनामध्ये ही 5वी लोकसभा आहे। फक्त मी नामनिर्देशन केलं एवढाच फरक आहे। बाकी सर्व जे मी करत होते तेच केलेलं आहे। प्रीतमताईंनी जेव्हा नामनिर्देशन केलं तेव्हा ज्या गोष्टी करायच्या होत्या त्याच आत्ता कराव्या लागलेल्या आहेत। तेवढंच कष्ट, तेवढंच प्लॅनिंग, तेवढी स्ट्रॅटेजी। मुंडे साहेबांच्या वेळी थोडं कमी स्ट्रॅटेजीमध्ये मी भाग घेत होते। तर माझ्यासाठी 5वी निवडणूक आहे। फक्त जेव्हा मी संसदेमध्ये दाखल होईल तुमच्या आशीर्वादाने तेव्हा मला वेगळं पण वाटेल नक्की। मोदी जी का 400 पार का नारा है जिसमें आप भी आने वाले हैं, किस तरीके का देखते हैं, शुक्रिया। कितने कॉन्फिडेंट है आप? देखिए, आपने कह ही दिया बोलते बोलते कि 400 में आप आने वाले हैं, तो ये आपका आशीर्वाद समझ के मैं स्वीकार करती हूँ। ज़रूर मुझे विश्वास है, क्योंकि जब पहली बार अमित भाई ने नारा दिया था तो वो नारा पूरा होगा कि नहीं ऐसा सबको लगता था, वो पूरा हुआ है। जब अभी 400 पार का नारा अगर दिया है मोदी जी ने तो ज़रूर मुझे लगता है वो पूरा होगा। और विश्वास भी है, क्योंकि जब 4 राज्यों के चुनाव हाल ही में हुए तब किसी को नहीं लगा था कि ऐसे निर्णय आएंगे। तो जनता जो है वो बहुत ही सटीकता से सोच समझ के वोट करेगी। इस देश को स्थिर और योग्य सरकार की आवश्यकता है। हमारे नेता हमें पता है और वो प्रधानमंत्री के उम्मीदवार कौन होंगे ये पता है, यही स्थिरता जताती है। हो, मी इथून माझ्या मतदानाकडे गावाकडे जाणार आहे, पण तत्पूर्वी मी वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे। नंतर मी गोपीनाथ गडावर दर्शन घेणार आहे आणि मग मतदानाला जाणार आहे। आम्ही मुंडे साहेब असेपर्यंत नेहमी एकत्र मतदानाला जायचो। आता ते नाहीत, पण त्यांची ऊर्जा आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच आमच्यासोबत आहे। माझा विश्वास खूप चांगला आहे, कारण माझा विश्वास आहे चांगल्या गोष्टींवर, चांगल्या विचारांवर, सकारात्मकतेवर। बीड जिल्ह्याच्या विकासाची काळजी करणारे जास्त लोक या बीड जिल्ह्यात आहेत, मला असा विश्वास आहे। आणि मी राजकारण करत असताना कधीही अभद्र किंवा वाईट कधीही विचार करून राजकारण केले नाही। कोणाविषयी कधीही जीवनामध्ये मी कुठलीही वाईट टिप्पणी केली नाही। मी विचारांचं राजकारण करते, मी विकासाचं राजकारण करते। माझ्या पाठीमागे जनता नक्की उभी आहे। मला जात धर्माच्या पलीकडे बीडकर मतदार करतील, कारण की हा विषय फार महत्त्वाचा ठरलेला आहे यावेळेस मराठवाड्यामध्ये। जात आणि धर्म या विषयांच्या पलीकडे मतदान करत आलेला बीड जिल्हा परत एकदा तेच करेल असा मला विश्वास आहे। नक्कीच निवडणुकीमध्ये दरवेळी एक चॅलेंज वेगळं समोर उभं राहतं, एक अंडरकरंट असतो, विविध विषय उभे राहतात, उभे केले जातात। पण या सगळ्या विषयांची सत्यता लोकांच्या समोर आहे, ती पडताळून लोक मतदान करतील। हे कठीण निवडणूक होती, ज्या पद्धतीने सोशल मीडिया किंवा ज्या पद्धतीने प्रचार प्रसार होता, पण मला विश्वास आहे की सकारात्मकताच जिंकेल।